तोच आपल्या दोघांना भेटण्यापासून मला कोण थांबवता येते? तुम्ही मस्त निवांत राहा इथे. बाबाचं खूप प्रेम आहे ना बाळावर? मॅम 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 बरं झालं तुम्ही आलात. माझं ना तुमच्याकडेच काम होतं. चला ना जरा माझ्या बरोबर. तुझं काम माझ्याकडे? हो. मी स्वानंदीला बघून आले. मॅम मॅम आधी माझ्या बरोबर चला ना प्लीज. माझं काम आहे, इम्पॉर्टंट काम आहे माझं. चला ना प्लीज. मी स्वानंदीला बघून आले. मॅम सुचित चल बाहेर. लाज नाही वाटत? हे माझ्यावर हात उचललास तू? तुला माहित नाही मी कोण आहे? सुचित सुचित काय करतोय? आपण आपल्या रूम मध्ये जाऊन बोलूया. चल 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 सुचित. तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? शांत हो तू प्लीज. तुला सांगितलं ना आपल्या रूम. हो य आता शांत हो. चल. मॅडम काय झालं? सुजित सर आणि संचिता मॅडम इथे? सुजित तू आता का मध्ये पडलीस तू संचिता? तू मध्ये पडली नसतीस ना संचिता, तर त्या म्हातारीला चांगली अद्दल घडवली असते मी. तुझी हिम्मत झाली आज या सुजित सरपोतदारावर हात उचलायची. ती गेली. मूर्ख आहेस तू? काय बोलतोयस? ती वॉर्डन माझ्याही डोक्यात जाते. तिला धडा शिकवायचाच आहे. पण ही ती वेळ नाहीये सुजित. त्या वॉर्डनच्या अंगावर हात टाकला असतास तर केवढ्याला पडलं असतं. तुझं नाव खराब झालं असतं. त्या वॉर्डनने विक्टिम कार्ड प्ले केलं असतं. डॅडना सांगितलं असतं. आणि स्वानंदीच्या रूम मध्ये जाण्यावर कायमची बंदी आली असती. सुजित कसं लक्षात येत नाहीये तुझ्या? तू जरा डोक्याने विचार कर प्लीज. सुजित सध्या तुझ्या दोन